जय हिंद साथियों, खबरें और भी है टीवी न्यूज नेटवर्क में आप सभी दर्शकों का स्वागत है। गोरेगांव आर्य कॉलोनी यूनिट नंबर 29 से 25 और 22 छत्रपति शिवाजी महाराज 135वां जयंती के शुभ अवसर पर आर्य में हर जगह जगह छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के ढोल ताशे के साथ धूमधाम से मनाया गया। ऐसे ही खबरों को देखने के लिए देखते रहिए खबरें और भी है टीवी न्यूज नेटवर्क। जय हिंद साथियों, खबरें और भी है टीवी न्यूज नेटवर्क में आप सभी दर्शकों का स्वागत है। जयंती उत्सव आरे मी यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दर सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, त्यांची 395वी जयंती दर सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात व आपण बघू शकता की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही जयंती नसून एक आपल्यासाठी एक सण या ठिकाणी साजरा आपण करतो। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सण म्हणून साजरा करतो, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्याच उत्साहात व त्याच जल्लोषात आपण या ठिकाणी साजरे करीत आहोत। मी शुभम सावंत, संकेत संकेत या सर्व तरुण युवा पिढींचं आभार मानतो की अशा महापुरुषांच्या जयंती आपण युवा पिढीने हातात घेऊन साजरे करतात। एक खरोखरच कौतुकास्पद ही गोष्ट आहे, कारण की युवा पुढे आला की आपलं पुढचं भविष्य घडतं। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे। स्वराज्याची स्थापना म्हणजे स्वतःचं राज्य म्हणजे इथल्या आम जनतेचं राज्य, गोरगरिबाचं राज्य। म्हणजे या राज्याला कुठला राजा नाही, बादशाह नाही। त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची घोषणा दिली। त्याचप्रमाणे या देशात, या भारतात धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो, ते म्हणजे फक्त एका शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे व त्यांचं त्या ठिकाणी आज्ञेचं पालन करून हा भारत देश सर्व जाती धर्माला जपून व सर्व समूहाला साधून शिवाजी महाराजांच्या एका वाक्याचं पालन, स्वराज्य म्हणजे त्या वाक्याचं पालनच स्वराज्य। स्वराज्य म्हणजे सगळ्यांचा, इथं प्रत्येक पुरुष, महिला, युवा हा स्वतः राजा, तर राजा कोण नाही। त्यामुळे अशा राजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मी खरंच मानाचा मुद्रा या ठिकाणी करतो। पुन्हा त्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। एवढे 2 शब्द बोलून मी दाखवतो। जय हिंद, जय शिवराय।